नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला दाखवणार आहे चटपटीत मिरची। त्यासाठी बघा, अर्धी वाटी तीळ मी हलकेसे भाजून घेतलेले, जास्त भाजायचे नाहीयेत। अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून, तुम्हाला पाहिजे असेल तर वरची साल काढून घेतली तरी पण चालू शकते। अर्धा चमचा छोट्या आकाराचा गरम मसाला पावडर, छोटा अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, छोटा 1 चमचा जिरे पावडर, छोटा 1 चमचा बडीशेपची पावडर, थोडीशी मोठी मोठीच अशी मी करून ठेवलेली आहे। त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ, त्यात टाकणार आहे थोडीशी हिंग पावडर, मिरची पावडर आहे, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे। हे काय करायचं, आपण मिक्सरला एकदा फिरवून घेऊया। मिक्सरला बघा मी फिरवून घेतलेलं आहे, फिरवून म्हणजे चांगलं बारीकच झालेलं आहे बघा अशा पद्धतीमध्ये। त्यात टाकणार आहे मी लसणाच्या पाकळ्या, 6 लसूण देशीवाला बारीक कुटून घेतलेला आहे, कारण जर अख्खा टाकला नाही तो तसाच राहील, एक साईडला बारीक होणार नाही, त्यासाठी मी कुटून टाकलेला आहे। त्याच्यामध्ये टाकणार आहे मी 1 लिंबाचा एवढा बघा गूळ घेतलेला आहे, बिन केमिकल गूळ आहे, खिसून घेतलेला आहे। त्यात टाकायचे आपल्याला अर्धा लिंबाचा रस। तुम्ही ह्याच्या जागी 1 चमचा चाट मसाला जरी टाकला तरी पण चालू शकते। बी काढून घेतलं होतं। आता ह्यांना मी परत फिरवून घेणार आहे। मिक्सरला बघा मी फिरवून घेतलेलं आहे। ताट घेतले, ताटामध्ये आता आपण हे काढून घेऊया सगळं, अशा पद्धती झालेलं आहे। काढून घेतलेलं आहे बघा सगळं। अशा आकाराच्या मी मिरच्या घेतलेल्या आहेत, पोपटी कलरच्या, थोड्याशा जाडवाल्या ज्या असतात ना त्या जरी घेतल्या तर चालेल, फक्त जाड कातडीच्या घेऊ नका। आता ह्याचं काय करणार आहे, मी एका मिरचीचे 2 तुकडे करणार आहे आणि ह्याला काय करायचं, आपण मधोमध चीर करून घेऊया। हे बघा अशा पद्धतीत कापून घ्यायची वरपर्यंत अशी, हे असे, हे वाटलं काढलं तरी पण चालू शकते। हे असं तिखट नसतात ना ह्या, अशा पद्धतीत। आता हे मी बाकीच्या मिरच्यांचं सगळं करून घेते। मिरच्या मी कापून घेतलेल्या आहेत। आता ह्याच्यामध्ये बघा अशा पद्धतीत पकडायचं आणि दाबून दाबून भरून घ्यायचं, बसलं जातं निघत नाही काय, हे असं दाबून भरायचं। खूप चटपटीत लागतात बरं का। त्या उन्हाळ्याच्या दिवसात काय होतं माहिती आहे का, जेवण जात नाही तर कोशिंबीर म्हणा, सलादमध्ये किंवा मिरची म्हणा, ठेचा, चटणी, खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। हे बघा असं चांगलं दाबून भरायचं। मोठ्या जरी बघा घेतल्या की नाही तरी पण चालेल, फक्त जाडवाल्या सालीच्या घेऊ नका, जशी जाड साल असते ना त्याच्यात, तर मग त्या जरा काय होतं आतपर्यंत भाजल्या जात नाहीत आणि चव उतरणार नाही त्याची। तर अशा पद्धतीत बघा घ्यायचं, असं दाबून ठेवायचं अशा। तर मी सगळ्या भरून घेते। मिरच्या बघा मी भरून घेतलेल्या आहेत आणि त्यातलं एवढं राहिलेलं आहे बघा साहित्य, आणि काय खराब वगैरे होत नाही। तुम्ही एखाद्या डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल। ह्याच्यामध्ये ना तुम्ही वांगं भरू शकता, भेंडी करू शकता। कमेंट करा की ह्या मसाल्यापासून तुम्हाला रेसिपी पाहिजेत का। जर तुम्ही कमेंट केलं तरच मी दाखवणार आहे, नाही दाखवले, नाही कमेंट केले नाही ह्याच्याविषयी मसाल्याविषयी तर मग मी नाही दाखवणार। पण तुम्हाला मी सांगितले तुम्ही भेंडी बनवू शकता, वांग्याचं कालवण पण ह्याच्यात बनवू शकता भरून, तर तुम्ही मला कमेंट करा, मी सांगते। आता हे झालेलं आपण बनवून घेऊया। तवा ठेवलाय बघा गरम करायला, हा लोखंडी तवा आहे। त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचे, एकदम थोडंसं तेल टाकायचं, जास्त तेल ह्याला टाकायचं नाही, आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे आणि तेलाला काय करायचं, असं थोडं थोडं पहिलं पसरून घेऊया सगळीकडे। आपण तेल सगळीकडे मी पसरून घेतलेलं आहे आणि चांगलं गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये बघा अशा मिरच्या ठेवून घ्यायच्या, ह्या बारीक असल्यामुळे का नाही लगेच भाजल्या जातात, आणि जर ते थोड्याशा जाड घेतल्या ना पोपटी कलरच्या दुसऱ्यावाल्या तर त्यांना थोडासा वेळ लागतो भाजायला, पण खूप चविष्ट लागतात बरं का। तुम्ही वरण भातावर खाऊ शकता, असं जेवताना तोंडी लागायला, टिफिनमध्ये एखादी नेऊ शकता, कारण ह्या गरमीच्या दिवसात ना तर जेवण जात नाही। आणि ह्या मसाल्यापासून तुम्ही कमेंट करा, मी खूप साऱ्या तुम्हाला रेसिपी दाखवेन, आणि झटपट कमी साहित्यामध्ये आपलं। गॅस एकदम करणार आहे बारीक आता, आणि आपण ह्याच्यावर काय करायचं, झाकण ठेवायचं बारीक करून। आता हा तवा आहे लोखंडाचा, ह्या लगेच भाजल्या जातील, पण 2 मिनटासाठी मी ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे, की वाफेमुळे ना लवकर शिजल्या जातील। बारीक गॅसवर बघा झाकण ठेवलं, तर झाकण मी एकदम पॅक ठेवलं होतं, तर झाकण आपण काढून घेऊया। आणि आता आपण ह्याला काय करायचं, थोड्या वेळानं असं हलवायचं, यातला मसाला वगैरे निघत नाही, बिलकुल काही होत नाही, फक्त आपण हलवल्या की परत आपण अशा ठेवायच्या, उलट्या सुलट्या करून ठेवायच्या। ह्या छान एकदम भाजल्या जातात, ह्या खूप छान लागतात बघा कशा भाजल्या। 2च मिनटं ठेवल्या होत्या। वाफेमुळे काय होतं, चांगलं आतपर्यंत हा मसाल्याची चव मुरली जाते, त्यासाठी आता एकदा हलवलं ना परत 1 मिनिटभर का होईना असं झाकण ठेवायचं। पण लक्षात ठेवायचं की कोणची कढई तवा वापरतात, जाड आहे पातळ आहे, गॅस लहान आहे मोठा, हे लक्षात घेऊनच करायचं। हलवून बघा मी परत झाकण ठेवलं होतं आणि थोड्या वेळाने मी हलवत आलेली आहे। मिरची बघा सगळ्या साईडून भाजलेली आहे, उलटी सुलटी करून अशी मी चांगली मस्त अशी भाजून घेतलेली आहे। हे बघा
सगळीकडून भाजले गेलेले, अशी पलटी उलटी करून भाजायची. गॅस करणार आहे बंद. आता मी तवा तर गरमच आहे ना, तव्यामध्ये ना थोडंसं असं हलवून अजून भाजल्या की अजून छान भाजल्या जातात. पण अशा पद्धतीनं जरूर एकदा मिरची करून बघा जेवताना गरमीच्या दिवसात तोंडी लावायसाठी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.